वेबसिरीज का सोडल्या? सो मी आता बऱ्याच वेबसिरीज केल्या, जवळपास 5-6 वेबसिरीज ज्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, 20 एपिसोड 24 एपिसोड अशा. पण मला आता असं वाटतंय की आपण एक पाऊल वरती गेलं पाहिजे. आपण बरोबर. किती दिवस युट्यूब पुरतं काम करणार, म्हणजे ठीक आहे लोकांना आवडतंय, पण आता लोकांचीच अपेक्षा अशी झाली आहे आणि लोकांच्याच कमेंट्स येतात अशा की आम्हाला तुम्हाला आता मोठ्या पडद्यावर बघायचंय किंवा आम्हाला आता तुम्हाला टीव्ही. म्हणजे फेकाफेकीची कॉम्पिटिशन असते ते अनुश्रीमाने ऑल टाइम नंबर 1 असते. कोण कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे ना. अरे संत्या तू आहे नाही का, नाही म्हणजे संत्या आहे म्हणजे कॉम्पिटिशन तगडीत होणार की दोघांमध्ये. मी ह्या दोघींचा पॉडकास्ट आणि संत्याचा इंटरव्ह्यू घेतला, मला एक प्रश्न पडतोय, ह्या दोघांना माल कुठं भेटला एवढ्या हाय क्वालिटीचा? की आपल्याला 25 ते 30 मिनिटातच हे संपवायचं आहे, त्यामुळे मी बरंच काही नाही बोलू शकले. नाही तर मी असं बोलायला लागले ना तर मी मस्त 1.5-2 तासाचा पण पॉडकास्ट होईल आपला, असं आहे माझं. ये ताई संपवते लवकर. इथं अर्ध्या तासाचं बघून अर्ध्या महाराष्ट्राच्या कानातून रक्त येऊ लागले आणि तुला 2 तासाचं करायचे. ही पहिली टिकटॉकर आहे जी 15 सेकंदापेक्षा जास्त टिकली.